मित्रांनो, पवित्र पोर्टलद्वारे राज्यात शिक्षक भरती सुरू आहे आणि कंत्राटी शिक्षक भरती सुद्धा सुरू आहे। याच धर्तीवरती आजपर्यंत शिक्षक भरतीचा असा इतिहास आहे। जे शिक्षकांनी कुठे कुठे जॉइन केलं असेल कंत्राटी पद्धतीवरती, इवन रिसेंटली जे काही जॉइनिंग आहे कोकण मधलं डीएड अभियोग्यता धारकांचं, त्यांचं सुद्धा आणि आजपर्यंत वसती शाळा असतील किंवा स्पेशल शिक्षक असतील किंवा रिसोर्स पर्सन असतील, आश्रम शाळेतील शिक्षक असतील, यांनी कंत्राटी पद्धतीने जॉइन केलं होतं आणि त्यांचं कंटिन्युएशन होतं जेव्हा इलेक्शन येत असतं। आता तसं होईल की नाही याबद्दल मला काही सांगायचं नाहीये, परंतु ही कंत्राटी शिक्षक भरती ती आपण बंद करा म्हणून बंद होऊ शकणार नाहीये। म्हणूनच जे सेकंड फेजची वाट पाहत आहेत त्याचबरोबर तिसऱ्या टेटची वाट पाहत आहेत, जर तुमचं डीएड बीएड झालं असेल आणि टीईटी झालं असेल, त्याचबरोबर सीटीईटी सुद्धा झालं असेल, तुम्ही एलिजिबल असाल तर तुमच्या जिल्ह्यामध्ये तुमच्या ग्रामपंचायतीमध्ये जर ॲड आली तर या सुवर्ण संधीचा नक्की फायदा करून घ्या। जरी ही टेम्पररी आज गतीला भरती असली तरी उद्या जर 10 पेक्षा पटसंख्या नाही वाढली तर त्या शिक्षकांचं कंटिन्युएशन होणार आहे आणि असं दोनदा तीनदा झालं की इलेक्शन आल्यावरती लकीली त्या शिक्षकांचं कंटिन्युएशन सुद्धा होऊ शकतं आणि खूप वास्तव आहे आणि हा इतिहास आहे आजपर्यंतचा। म्हणूनच याआधी कंत्राटी शिक्षक भरतीला विरोध होत होता, कारण येणाऱ्या काळामध्ये हे शिक्षक कंटिन्यू सुद्धा होऊ शकतात। म्हणूनच आज जरी तुम्ही या फॉर्मला एलिजिबल असला आणि तुम्ही जरी हा फॉर्म भरला नाही तर दुसरा कोणी तर फॉर्म भरणारच आहे। म्हणून तर या चॅनलशी जे काही जोडलेले आहेत त्या सर्वांना मला सांगायचं आहे, ही सुवर्ण संधी आहे, त्याचा तुम्ही लाभ घ्या। जरी तुम्ही कंत्राटी शिक्षक भरतीमध्ये शिक्षक म्हणून जॉईन केलं तरी तुम्ही पवित्र पोर्टलमधून बाद होणार नाही आहात। सध्या गुणवत्ता आहे तर मात्र आर्थिक सुबत्ता सुद्धा येईल, अनुभव सुद्धा येईल, यासाठी तुम्ही नक्की फॉर्म भरा।